श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार तर होतच असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यात चमत्कार स्वामींचे पटकन होतात तर काहींच्या स्वामींचे अनुभव यायला वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की अशक्य गोष्टी शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यात आगळे वेगळे चमत्कार करत असतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताईंचे नाव हे वैशाली पवार आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव जे झालेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा ताई, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहे. तुम्ही कशा आहात? हा, बरी आहे बरी आहे. बाळ कसं आहे तुमचं? बाळ पण आहे छान. हा. बोला ना. काय नाही, मध्ये मी तुम्हाला अनुभव माझा सांगितलेला ना. कोणता? हं. ते सुनेचा माझ्या ते किडनीचं नाही का, मी बोललेले अनुभव सांगितलेला. तिच्या दोन्ही किडन्या फेल मग सांगितल्या डॉक्टरनं, म्हणून मी बोललेली ना तुम्हाला. हा हा, बरं. काय झालं तर? नाही लक्षात आलं तुमच्या? नाही हो, पण बोला की 2 का? वेळा मी अनुभव सांगितला होता हो ना, तुम्हाला. अनुभव सांगितला असेल की. नाव वगैरे सांगितलं होतं का ताई तू? हा, नाव सांगितलं होतं. काय सांगितलं होतं ना? पवार, हा हा, बरं वैशाली पवार. बरं. हा तेच मी आता गेले होते अक्कलकोटला तिला घेऊन. हा पहिला रिपोर्ट आला तर किडनी खराब होती म्हणून सांगितलं, तर आम्हाला भरपूर म्हणजे टेन्शन आलं. हा हा. म्हणजे आता ताई नंतर तुम्ही ऐका ना, एक मिनिट. तुम्ही हा, अनुभव सांगताय का आता? अनुभव म्हणजे अनुभवच सांगायचा असंच वाटतंय मला. बरं बरं, हा चालेल. हा सांगा मग, कधी गेला होता तेच अक्कलकोटला? मी गेलो होतो, गेल्या महिन्यात गेले होते मी. हा हा गेल्या महिन्यात जाऊन आले. त्यांना माझा परिवार सगळ्यांना घेऊन गेले होते मी. अरे वा. तर तर तिला पण नेलं होतं. हा माझा तिची मुलगा काही मानत नव्हता. तिची लहान मुलं आहेत ना? लहान मुलं आहेत ती. हा सगळ्यांना मी घेऊन गेले होते. हा हा. अरे तर वा, म्हणजे तुम्ही आता गेल्याच्या नंतर मग माझ्या लक्षात येत आणि आहे. मी आलं ना. हा आला. आणि मी परत मग स्वामी चरित्र सारामृत परत करायला लागले, उपास पकडायला लागले. जसं मला वेळ भेटेल तसं मी पुस्तक वाचते हा हा आणि जसं वेळ भेटेल तसं उपास तर असतो माझा गुरुवारचा. हा मी हा परत स्वामी चरित्राचा 11 गुरुवार मी परत पारायण करायला लागले. पारायण थोडंफार होतं, 1 अध्याय 2 अध्याय असं, म्हणजे वेळ असेल तसं मी करते. हा हा हा, तर गुपित म्हणजे असा अनुभव काय काय लोक सांगतात का नाही, हा की मला हा चमत्कार घडला, तो मला चमत्कार घडला. हा असं माझ्या बरोबर नाही होत. फक्त गुपित असतं ते. हा हा. गुपित म्हणजे म्हणजे असं आपण ओळखायचं. ओपनली काय ओळखायचं होत नाही. की त्यांच्यामध्ये मला फरक पडला असं मी जाणते, समजते. हा हा तर मग पहिला रिपोर्ट असा कळला की दोन्ही किडन्या फेल झाल्या. त्याच्यानंतर आम्ही ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर भरपूर पैसे घातले. डायव्हिसिंग करायला लागल, तर तिचं वय लहान म्हणून आम्ही काही केलं नाही. हा हा नंतर 3 महिने तिला गावचं आयुर्वेदिक औषध चालू केलं. हा हा थोड्या दिवस गावाला ठेवलं तिच्या आईकडे. हा नंतर मग परत इकडे आणलं. 1 महिना तिनं औषध खाल्लं. परत रिपोर्ट काढला. हा परत मी पहिलं गावावरून आली. 3 महिने झाल्याच्या नंतर मी स्वामींकडे गेले अक्कलकोटला. हा तिथं पाया पडून आणलं.
परत ज्या दिवशी आले त्याच दुसऱ्या दिवशी मी रिपोर्ट परत काढले तिचे. हां, हां. तर दोन्ही किडन्या फेल नाही झाल्या. दोन्ही किडन्या छोट्या आहेत हां, असं हां. हो. दाखवलं. बापरे! हां. म्हणजे हे कधी झालं अक्कलकोटवरून आल्यानंतर? हां. छोट्या आहेत म्हणून सांगितलं. अरे बापरे! आणि अगोदर काय अक्कलकोटवरनं आली ना, हां, हां. अगोदर सांगितलं दोन्ही किडन्या फेल आहेत त्या. बापरे! बघा ना आणि नंतर मी औषधं अक्कलकोटला चालू केली. ऐका ना ताई, अक्कलकोटला गेल्यानंतर म्हणतात ना, की आपलं दुःख स्वामी निम्म कमी करतात. केलं, तस केलं. आणि भरपूर केलं. नेमकं तुमचं तसंच झालं ताई. आणि चमत्कार म्हणजे काय असतो हो ताई? साक्षात स्वामींनी आपल्याला येऊन दर्शन देणं हा चमत्कार नसतो ताई. आपल्या म्हणजे तो पण चमत्कार आलाच, पण आपल्यावर जे हं. संकट आलेलं आहे, त्याचं ते हरण टळलं. करणं त्याचं हरण हां. करणं किंवा त्याचं टाळणं हा खूप मोठा चमत्कार आला ताई. भरपूर मला चमत्कार असे आले पण मी ते अनुभवले आणि त्यांची एवढी प्रचिती मला अनुभवली ना, ते मीच जाणते बघा. हां, तर हां, मी हां. भरपूर अरे वाह! अनुभव बायकांचे ऐकते, करते. पण ते मला नाही वाटत की असं असेल. पण मला जेवढे स्वामींनी अनुभव दिले ना, ते हां, हां. मला कळून चुकले. हां, हां. त्याच्यानंतर अरे बघा मी मोठी मुलगी माझी आहे तिचा डिव्होर्स झालेला होता. हां, हां. तिला पण मी घेऊन गेले. तिच्या अंगावरती लग्नाच्या अगोदरपासूनचं काय होतं ते मला माहित नाही. हां, हां. पण आम्ही स्वामींना अक्कलकोटला गेलो. त्याच्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो. हं, हं. परत गाणगापूरवरून संगमला गेलो. हां, हां. संगमवरनं येता येता गाणगापूरची आरती पाहिजे होती आम्हाला लवकर. हां, हां. आरतीला तर जायचं होतं. हां. म्हणून मग नकळत आम्ही थोडं 5 मिनिटं लेट झालो. तर हां, हां. गर्दी भरपूर होती. अधिक महिना होता ना. हां, हां. गर्दी भरपूर होती आणि पाय ठेवायला जागा नव्हती. हां. माझ्या बहिणी पण होत्या. माझा मुलगा होता मोठा. माझी सून होती, मुलगी होती, तिच्या 2 मुली, 2 मुली माझ्या होत्या. सगळे म्हणजे आम्ही परिवार कमीत कमी 33 जण गेलो होतो. 30 हां. जण. हां, हां. तर गेल्याच्या नंतर गाणगापूरला गेलो आणि 5 मिनिटात आरती होऊन आम्ही तिथं गेलो. हां. गेलो तर मी कुठं, माझी मुलगी कुठं, माझ्या बहिणी कुठं, गर्दीमध्ये काय आम्हाला कळलंच नाही. आणि बापरे! बघा गाणगापूरला आरती झाली आणि ही माझी मोठी मुलगी लागली नाचायला तिथे. हां, हां. नाचायला अशी लागली तर किंचाळायला लागली, ओरडायला लागली. मला थोडा शक आला होता अगोदरच तिच्यावरती. हां, हां. की हा तिचा डिव्होर्स जी झालेला होता ना, ते हां. कोणीतरी काहीतरी तिला केलेलं होतं, खायला घातलेलं होतं. ते मला सांगितलं होतं एकदा दोनदा कोणीतरी. पण मी बापरे! नव्हतं ते मनामध्ये नव्हतं ठेवलं. माझा विश्वास नव्हता. तर हं, हं. त्याच्यानंतर बघा तिथं तसं झालं. मग त्या लोकांनी म्हणजे तिथं गाणगापूरला कसं ताई पैसे मागतात. पैसे द्या तेव्हा आम्ही बघणार. असं आहे हो. तिथे. हां, तर हां, हां. पुजारी-बिजारी आतमध्ये असते का नाही, हां. तर गर्दीमध्ये काही कळलं नाही. मग ती आतमध्ये तिला घेतली एकटीलाच आणि हां. तिच्या मागं माझे मिस्टर होते. हां, हां. माझे म्हणजे तिचे पप्पा होते. तर ते हां. घाबरले तिला. ते ऐकतच नव्हती ना. खांब-बिंब धरायला लागली, वरडायला लागली, लोळायला लागली. बापरे! अशी करायला लागली. तर पहाटे मग आले मला काही मागं म्हणजे. जायला गर्दीमध्ये मला जायला दिलं नाही. हां. मी रांगेत शिरले. ती वरती एकदम रांग गेली ना, हां. त्याच्यामध्ये मी शिरले. तर हां. मला खाली उतरायला जागाच नाही. सोडतच नव्हती आतमध्ये. मग माझ्या बहिणींनी भांडण काढलं त्या पोलिसांबरोबर, की हां, आम्ही हां. मुंबईवरून आलोय दर्शनाला. आमची मुलगी आतमध्ये आहे. तिला काय झालं बिलं तर काय करणार? हां, म्हणून हां. त्या घुसल्या आतमध्ये. हां. आतमध्ये घुसले त्या गाणगापूरला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. हां. मग त्या घुसल्याच्या नंतर मग तिथं काय तिचं लय तिला त्रास झाला बघा. मग बापरे! तिथलं ते एक पुजारी होता. त्यांनी हां. काय असं मंत्र-बिंत्र टाकला, गोमूत्र टाकलं तर जास्ती ओरडायला लागली, किंचाळ्या हसायला लागली. मग बापरे! त्यांनी विचारलं, की हां. "कोण आहेस तू? कशाला आली आहेस?" तर बोलली, की "मी लय वर्षापासून आहे. हिचा मी संसार उद्ध्वस्त मीच केला. परत बापरे! हिला मी वागायचं मी हेच तिला मी केलं. मी हिला घेऊन जाणार. मी हिला घेऊन जाणार." अशी बापरे! लागली बोलायला. तर आणि ओरडायला लागली. पूर्ण गाणगापूरमध्ये बाहेरच पर्यंत आवाज येत होता तिचा. तर बापरे! नंतर बघा मग त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन-बिर्शन आमचं झालं. रांगेतनं उभं राहून दर्शन घेतलं हां. आणि मग आम्ही बाहेर पडलो तिथून. बाहेर हां. पडलो परत मग स्वामींच्या तिथं आम्ही आलो परत. त्याच्यानंतर आम्ही बघा चांगलं दर्शन-बिर्शन घेतलं. आवडीचे पेढे, लाडू करून स्वामींना दिले होते, घेतले होते. माझ्या सुनेने तिथंच वाटले. असं आमचा प्रवास चांगला झाला आणि जाताना बघा काय झालं. हां. जाताना आम्ही कल्याणवरून जाणार होतो. हां. हं.
हां. कल्याणवरून जाणार होतो तर आम्ही, माझी मुलगी, 2 मुली, माझी सून, मुलगा, आम्ही इथून मग बहिणी बोलल्या सगळे तिकडे राहतात ना कल्याण साईडला. हां, तर हां. कल्याणवरूनच आपण गाडीला बसायचं सगळेजण. इकडं तिकडं नको. हां, हां. इकडं गेलं तिकडं गेलं असं बोलले. तर मग हां, ठीक आहे म्हणलं आता मी कामं करून ताई मी सगळं आवरून हां, संध्याकाळी आम्हाला झाला उशीर इथून जायला. म्हणजे हां. कांदिवलीवरून कल्याणला जायचं होतं गाडी पकडायला. हां, हां. ट्रेनमध्ये जायचं होतं. तर हां. आम्ही इथून निघालो 7, 7:30ला, पावणे 8ला निघालो असेल. हां, हां. मग दादरला गेलो. दादरवरून दुसरी ट्रेन पकडली कल्याणची. हां. आणि काय झालं बघा, कल्याण पुढं एक स्टेशन हां. आणि गाडी मध्येच बंद पडली. आणि आमच्या गाडीचा टाइम 12 वाजताचा होता. अरे, अरे! अक्कलकोटची गाडी होता. हां, 12चा टाइम होता. हां. आता तिकडं जे एवढे आमच्या बरोबर होते येणारे ते फोन लागले करायला. आता काय करायचं? गाडीचा टाइम झालाय, गाडी येईल आता, तुम्ही अजून आला नाही, आला नाही. हं. तर माझे मिस्टर लागले वरडायला, तुला सांगत होतो ना लवकर आवर. आता काय करायचं? आता ही त्याची गाडी थांबली, लाईट जाती, परत थांबती, परत थांबती. आता म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. स्वामींनी जिथं मला घरातून काढले ना त्यांच्या दर्शनाला, तसं हं. ते तिथपर्यंत मला घेऊनच जाणार माझ्या परिवाराला. हां, असं तरी पण मनामध्ये धाकधुकी, पण मला शंका होती की माझे स्वामी मला तिथपर्यंत घेऊन जाणारच. जाणारच. हो. आणि बाई कसं ताई 12ची गाडी हं. आणि आम्हाला इकडं गाडी बंद पडली बघा. बंद पडली, परत चालू झाली, परत बंद पडली, परत चालू झाली, परत बंद पडली. 12:10 झाले. हां. तिकडून फोन यायला लागले की लवकर या, गाडी लागली, लवकर या, गाडी लागली. आम्ही कमीत कमी 12 वाजून 30 मिनिटांना आम्ही तिथं कशा तरी पोहोचलो. तेव्हा ताई अक्कलकोटची ट्रेन चालू झाली. जेव्हा आम्ही तिथं प्लॅटफॉर्मवरती गेलो, हां, हां. तेव्हा ती गाडी येऊ का नको, तेव्हा ती गाडी आली. 12ची गाडी 12:30ला आली बघा. बापरे! म्हणजे बघा बघा किती म्हणजे स्वामींचं कळलं का तुम्हाला हो, कसं झालं हो, ते? हो, हो. माझ्या लक्षात हां. आलं. ज्यांना आलं ना अक्कलकोटला लक्षात? न्यायचं आहे ना, हां, तर तो ते एक अनुभव होता. ते कसेही आणि मग घेऊन आम्हाला जातात. सुखरूप एवढ्या लोकांना सुखरूप नेलं, सुखरूप आणलं ताई. आणि आता बघा काय झालं, ती जिथं मोठी मुलगी, तिच्या अंगावरती काय होतं का नाही, हां, हां. तर आणि तिला आता काय झालं, आम्ही येऊन आता होत आला महिना, 21 तारखेला होईल महिना. हां, हां. आता तिचं जिथं काम करत होती, पेशंटला सांभाळत होती ना, दिवस हां. झाले ना, तिला 2 मुली आहेत त्या. हां, हां. आता हां, तर ती पेशंटला सांभाळत होती, तर ती पेशंट आजारी होता. आम्ही अक्कलकोटला जायच्या अगोदरच आजारी, म्हणजे एकदम सीरियस होती. हां. आजारी होती, हां, हां. सीरियस होती. आता मला तिकीट काढून आम्ही 2 महिने ठेवलेली. तर हां. मी म्हणलं, "अगं उद्या जायचंय आपल्याला. तू मॅडमला सांगितलंस का मला जायचंय म्हणून?" तर म्हणली, "आई मी कशी सांगू? आता ते पेशंट एवढा आजारी आहे. मला हां. नाही सांगता येत." म्हणली. "कसं सांगून काय सांगू?" हां, आता हां. म्हणलं मग तुला तर मला न्यायची होती दोघींना. तिथपर्यंत मला न्यायचंय, आता काय करू? मग स्वामीला कळकळून विनंती केली, की स्वामी मला पण नाही बोलता येत आणि नाही तिला पण बोलता येत, की असा पेशंट असल्यावर काम जिथं करते तो पेशंट असा आहे, तर ती नाही बोलू शकत. हो ना, म्हटलं बरोबर आहे आता ना. स्वामी तुम्हीच आता मार्ग दाखवा. आजच आम्हाला जायचंय आणि हिला सुट्टी नाही दिली, तर मग मी हिचं कसं करू? तुम्हीच हां. मार्ग दाखवा म्हणलं. बोलायची हिंमत तुम्हीच करा. मग त्याच दिवशी, ज्या दिवशी आम्हाला जायचं ना, त्याच हां. दिवशी मग ती बोलली काय मॅडमला, "मॅडम माझी सासू लय आजारी आहे आणि हां. मला घेऊन मुलींना जायचंय." तर ती मॅडम म्हणते, "काय गं तुझा डिव्होर्स झालाय हा? आणि कुठली तुझी सासू?" अशी बोलली. हां, तर हां. म्हणली "नाही म्हणली माझ्या मुलींना बोलवलंय आणि तिच्या आजीनं तिला दाखवायला यायचंय." तर हां, ठीक हां. आहे म्हणली, "जा तू पण परत कामावर येऊ नको." अरे अशी बापरे! बोलली. हां, तर तिला माहित होतं आजी आजारी आहे, तर आज ना उद्या तिचं काय झालं तर मला काही काम नाही लागणार परत. हां, हां. असं तिनं विचार केला आणि स्वामींनीच तो विचार केला मला म्हणायचंय. हां, मग ती हां. आली आमच्या बरोबर, पण ती कळलं ना तिचं काय आहे ते हो तिथे. ना, हो ना. ते बरं झालं. हां, हां. नंतर मग बघा असं झाल्यावर आता काय झालं, आम्ही दर्शन घेऊन सोलापूरमध्ये आलो. हां. तेवढ्या तिच्या मॅडमचा फोन आला. हां. म्हणले, "प्रज्ञा, आजी तुझी सारखी आठवण काढतीया. माझी प्रज्ञा कुठे आहे? माझी प्रज्ञा कुठे आहे? तू कधी येशील?" तर अरे ती वाह! बोलली, "मी येते, उद्या येते." हां, हां. मग ती आल्याच्या नंतर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी. ती मग गेली कामावरती तिच्या.
अरे ती वा. आजी सारखी आठवण काढत होती ना तिची. हा हा तिचा जीव तिच्यातच अडकला असं वाटतंय मला. हा हा एवढ्या दिवस आजारीच होती. हा ती हा. गेलीच्या नंतर मग तिला तिनं पण भेटली म्हणजे तिची लय सेवा करत होती. तिनं लहान पण किती मुलासारखं अंघोळ घाल. हो ना, तिनं पण किती मनापासून सेवा केली असेल ताई. हो, मनापासून म्हणजे तिनं ना लय सेवा करायची तिची. अंघोळ घालायची, लहान बाळासारखं तिला पावडर लावायची, काजळ लावायची, लिपस्टिक हो लावायची, 2 अरे. वेण्या घालायची. अरे वा. ती जी आजारी आजी होती का नाही हा तिची आणि थट्टा मस्करी हास्य सारखी किती पण टेन्शन असलं तरी ती दाखवत नाही. ते असं समोरच्या माणसाला वाटेल की ह्या पोरीचं काय ते सारखं हसतच राहतीया म्हणून. हा मग हा तिला मागं बघा दिवाळीमध्ये पण तीच बघा आजारी होती. जवळ-जवळ 3-3.5 लाख रुपये तिला खर्च झाला. मी बोलले पण होते तुम्हाला. हा 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 बापरे. मरता-मरता वाचली. एका तासाचं जे डॉक्टरनं सांगितलं होतं तीच मुलगीचं मी तुम्हाला हा आता हा हा बोलते हा बघा. हां. बापरे. तर आल्याच्या नंतर मग त्या आजीनं बघितलं तिला परत दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बघा ती वारली आजी ती. हा हा बापरे. वारल्याच्या नंतर मग जे काय होतं तिचा आपला पगार-बिगार राहिलेला पूर्ण दिला तिला. हा आणि मग आता ती गेल्याच्या नंतर कामच नाही ना तिला. हा आता ते आजी काम वगैरे नाही. आता घरातच आहे. आता फोन आला होता म्हणजे आई माझी तब्येत बरी नाही. माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. मी दवाखान्यात पण गेले. दवाखान्यात गेले पण मला काही फरक पडेना. माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा मला काम पण लागना. असं तसं लागले बोलायला. मी म्हणलं विश्वास ठेव. स्वामींवरती भरोसा ठेव. लागल म्हणलं आज ना उद्या लागल काम म्हणलं. हा टेन्शन घेऊ नको म्हणलं. असं बोलले. मग मला थोडंसं माझ्या मनात आल्यापासून विचार करते की तुम्हाला हा अनुभव सांगेन मी, बोलेन मी. मला वेळच भेटत नव्हता. आता कामातूनच आहे मी. कोण घरात नाही म्हणून तुम्हाला हे म्हणलं सांगावं असं. आणि त्याच्यानंतरचं बघा आता सुनेची पण तब्येत बरी आहे. औषधं चालू केल्या तिला. दादरला एक डॉक्टर आहे हा किडनीचं. हा हा त्यानं औषधं दिल्या ती पैसे घेतले. हा पण त्यानं सांगितलं की ही जर औषधं तिने घेतली आणि पाळलं हा. तिचं डायव्हर्सिंग नाही करावं लागणार. अरे वा बरं आता झालं. तिला हो. मग तिला औषधं घ्यायला लावते. औषधे घेते ती चालू केल्यात म्हणजे बरं वाटतंय म्हणून. हा हा. पण ही स्वामींची कृपाच आहे म्हणून समजते मी. आणि हो ना जशी हो ना. सेवा होईल तशी मी ताई करते. आता सकाळी बघा 7 वाजता मी कामावर आली. हा संध्याकाळी जाते, दमून जाते. पण मला सकाळी उठून स्वामी मला उभं करतात तर करतातच. अरे माझ्या जाग्यावरती दुसरी कोण बाई असते ना तर नाही करू शकणार बघा. तेवढं मी माझ्या म्हणजे मला जास्त कमी काय असं म्हणजे हो नाही तर असं नाही की मला स्वामींनी हे द्यावं ते द्यावं. आणि मी स्वार्थी मनानं मी जेवढी होईल तेवढी मी त्यांची सेवा करते. पण मला तितका होईना माझा अनुभव देतात पण मी समजते त्यांचा अनुभव. असं आहे माझा अनुभव बघा. भरपूर ठिकाणी मला काहीतरी स्वप्न पडतात. लक्षात राहत नाही ती. भरपूर स्वप्नांमध्ये काहीतरी दिसतं पण लक्षात राहत नाही ती माझ्या. हा हा आणि काय काय अनुभव असे पण असतात ना काही पण माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्हाला सांगावं कधी लिहून ठेवावं असं वाटतं मला. हा हा मग ध्यानात राहत नाही ते तसंच माझ्या. करायचं पण ताई. मला प्रचिती देतात. तसंच करायचं. आठवला ना अनुभव की लिहून ठेवायचा हम्म. आणि नंतर अनुभव शेअर करताना आपला तो कागद ठेवायचा नीट जपून आणि त्यातले काय अनुभव हम्म. सांगायचा. हम्म. पण आता बघा माझा 9वा गुरुवार आहे. हा हा 9वा गुरुवार जसं होईल तसं मी 1-2 अध्याय रात्री लय उशिरानं जाते ना मी घरी. मग घरातलं जेवण आठवड्यातनं एकदा तरी माझ्या स्वामींना मला जेवण द्यायचंय. हो ना तरी हो ना. पण माझ्या हातून ते करून घेतातच. किती पण उशीर होऊ द्या ताई. हा पण हा. मला नाही त्यांना जेवण दिल्याशिवाय राहवतच नाही. कधी अरे मी वा. खीर बनवीन, कधी डाळ, भात, भाजी, चपाती असं. आणि घरामध्ये नॉनव्हेज खाणारे नाही माझ्या नवऱ्याला आणि मुलाला. नॉनव्हेज लागतं. मग माझं मन लय जळतं की माझ्या स्वामी घरामध्ये आहे आणि ही लोक नॉनव्हेज बनवायला लावतात. मी नाही खात बघा ताई. पण मला बनवायला लागतं. मग हा माझं हा मन लय जळतं. मी म्हणते ही घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं माझे स्वामी उपाशीच राहतात. हा त्यांना नाही मी नैवेद्य द्यायला होत, नाही मला त्यांची पूजा करायला होत. ज्या दिवशी नॉनव्हेज आणणार ना घरामध्ये हा त्या दिवशी मला लय त्रास होतो. हा. त्या दिवशी मला लय त्रास होतो. मग मी भडकते सगळ्यांवरती की तुम्ही खाणं हे बंद करा. फक्त काय आहे, पाळतात पण गुरुवारचं नको म्हणतात करू तू. हा हा गुरुवारचं करू नको. सोमवार मग मी म्हणते गुरुवार पण नाही
सोमवार पण नाही. आणि मग मला असं वाटतं की कधीच करू नये. ह्यांचं मन म्हणजे इच्छाच होवी नाही खायला असं वाटतं. की मग ज्या दिवशी नॉनव्हेज बनवलं ना त्या दिवशी मला देवापुढे जावंच वाटत नाही. त्यांची सेवा करूच वाटत नाही. असं हां, दुःख हां. होतं मनाला. हां, हां, हां. मग माझ्या बहिणी सगळ्या म्हणतात, "तू एवढं देवाचं स्वामींची श्रद्धा ठेवतेस, मन मारू नको. त्यांना खायचे खाऊ दे. त्यांना दे हां. बनवून." हो ना. बनवून द्यायला मीच बनवणार आणि मीच देवाची सेवा करणार त्याच हातानं मग मला कसं तरी वाटतं मग. हो ना. हो असं. ना. ते तुमच्या मनामध्ये कधी येतंय. पण ताई तुमच्या सुनेला सांगा ना मग करायला स्वामी सेवा. करते ताई ती आता तिकडून म्हणजे जसं तिला होईल ना तसं हां. ती करते. हं. नाही तिला तारक मंत्राचं तीर्थ वगैरे बनवून प्यायला सांगा की त्यानं पण फरक चांगला पडतो ना. खूप लोकांचा अनुभव आलेले. हं. मी इकडं आहे, ती तिकडं आहे. तिला लय वेळा सांगितलं. आता ती आजारी पण आहे ना. औषधं एवढी दिलेत ना ताई तिला. भरपूर औषधं दिल्यात. नॉर्मल पाणी सुद्धा पियायचं नाही. औषधाचंच पाणी पियायचं तिला. हां, हां. आणि एक टाइम सकाळी 10 वाजता ज्वारीची भाकरी आणि मुगाची डाळ हां, हां. एवढंच खायचं. आधीमध्ये नाही काहीच पण असू द्या खायचं नाही. ताई. खूप मोठं संकट आलेलं होतं. दोन्ही किडन्या फेल हां, म्हणजे काही हां. साधी गोष्ट नाही ताई. परंतु स्वामींनी ती हां. छोटी केली. ठीक आहे ना, स्वामी आता एवढा मोठा त्यांनी चमत्कार केला. म्हटल्यानंतर अजून पण करतील ना ताई. करणार. माझी आणि मग श्रद्धा आहे त्यांच्यावरती तर ते करतच राहणार. हो आता ना, हो काय ना. किरकोळ बघा गोष्टी येतात. जीवनामध्ये माणूस आहे म्हणल्यावर संकट येतात. येणारच. हो ना. भरपूर माझ्या मागं संकट आले, पैशा-पाण्याचे आले, सगळ्याचे आले. पण बघा ताई, एवढं तुम्हाला सांगते ना, हां, माझ्या हातात ना पैसा भरपूर यायचा जायचा. हां. जसं मी आता स्वामींच्या सेवेत गेली ना, तसं माझ्या नवऱ्याची पण दारू सुटली. अरे वाह! दारू सुटली आणि जे वजन माझ्या डोक्यावरती होतं, चिंता करत राहायचे रात्रंदिवस. त्याचं हां, देऊ का त्याचं देऊ? त्याचं देऊ का त्याचं देऊ? घराचं भाडं भागवू का हे करू? हां, तर मी म्हणजे रात्रंदिवस काळजी करायचे ना, हां. आता तीच काळजी त्या माझ्या नवऱ्याने घेतली बघा एवढ्या वर्षातनं. आता घराचं भाडं, लाईट बिल, परत लोकांचं देणं-घेणं, राशन पाणी सगळं करतात मनानं. अरे वाह! एवढी एक एक चिंता माझी दूर झाली. त्याच्यामुळे मला थोडा आधार वाटला. नाहीतर पहिलं कसं होतं, दारू पियायचे ना, तर हां, हां. मला असं भरपूर चारी बाजूनं टेन्शन. म्हणजे कुणाचाच आधार नसल्यावानी वाटायचं बघा. हो ना, हो ना. पण आता केलं ना हां. पण स्वामींनी तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच आहे. आणि हळू-हळू हो, हा पण हो. टेन्शन दूर करतील. कारण स्वामींजवळ जरी उशिरा असला ना, परंतु ते एकदम मस्तपैकी काम करत असतात. पाठीमागे कोणतंच काही ठेवत नाही ते. म्हणजे आता हां, तुम्हाला या हां. रिपोर्टवरून तर समजलंच असेल, की काय अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर लगेचच केवढी मोठी खबर समजली तुम्हाला. हो, हो ताई. असं बघा, पण मला विश्वास आहे. मी कोणाला जरी काही झालं ना ताई, हां, बाजूच्या बाईला नागीण झाली, तिचा एवढा गाल सुजला, दवाखाने करते, काय करते. परवाच्या दिवशी मला माहिती पडलं तिचा गाल एवढा सुजला, आयुर्वेदिक औषध कुठं मंत्र मारायला जाते. मी तिला सगळं सांगते, ताई बघा माझ्याकडं विभूती आहे स्वामींची, तुम्हाला देऊ का? लावताय का? तर हां, तिनं हां म्हणली, द्या म्हणली. मग तिला मीच अंगारा लावला, विभूती गालाला तिच्या लावली. हां, म्हणलं मग मी प्रत्येकाला सांगते. माझ्या मामाला पण परिस्थिती आली. एवढा माझा मामा कधी मानत नव्हता. तुम्हाला नाही मी बोलले मागं. हां, हां, मामानं पण असंच केलं. एक बाजू त्याची गेलेली. माझ्या घरी म्हणजे आला आणि तो कधी मानत बिनत नव्हता आणि मग त्याला पण तसंच झालं बघा. ते हां, पण हां, त्याचं पूर्ण घरदार मग ते त्याने स्वामी सेवेतच गेलं बघा. करतात ते लोकं. हां, भरपूर ज्यांना मी सांगितलं ना, हां, तेवढे करत राहतात. हां, स्वामी सेवेमध्ये आले. आता एवढीच इच्छा आहे की बारक्या मुलाचं लग्न तर ठरलंय. पण हां, दोघांचं काही पटेना. सुपारी पण फुटली, पण दोघांचं काही पटेना झालंय. ह्याला अजून काही चांगलं काम लागलं नाही. नाईट करतो, महिंद्रामध्ये जातो, नाईट करतो. दिवसभर हा झोपून राहतो, संध्याकाळी उठतो. अख्खा दिवसभर झोपून राहतो. मग ती मुलगी चिडते. हो ना, उठ बरोबर आहे. काहीतरी कर. आता तिच्याबरोबर आयुष्य काढायचंय म्हणल्यावर तिचा फोन नाही उचलला, नाही काय केलं तर मग एवढी त्याला झोप, एवढी झोप ना आळशी एवढा. आता उद्या लग्न झालं तर त्याला नाईट वा करून जमणार आहे का? नाहीच की बरोबर आहे.
आता त्याचंच एवढं टेन्शन होतंय की मग स्वामींना मग कधी उभी राहिले स्वामींचं सगळं मनामध्ये येतच प्रश्न, पण मी बोलू शकत नाही स्वामींच्या पुढं की स्वामी मला हे द्या, मला असं करा तसं करा, काहीच विचार येत नाही मग मनामध्ये. सगळं जाणतात तेच तर तेच करणार, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला ज्ञान देतील, हो ना, हो. हेच माझं म्हणणं आहे. स्वामींना योग्य वेळ आली ना, की स्वामी प्रत्येक गोष्ट करत असतात व्यवस्थित त्याची. मग कितीही मोठं हम्म. संकट असलं ना, तरी पण आता एवढं मोठं संकटात मला स्वामींनी बाहेर काढलं. मग इतर काही बाकीची संकटं खूपच छोटी आहेत. हा ताई, ते तर आहेच बघा. स्वामी आपले आहे तोपर्यंत काही घाबरायची गरज नाही. मागं पण नाही स्वप्नामध्ये असे आले हां. होते आणि स्वामींची ती एक बाई अशीच आली लांब सडक, पिवळा ब्लाऊज, निळी साडी आणि मी प्रसाद देते कोणाला माहित नाही आणि तिच्या हातात स्वामींची मूर्ती दिसते. अरे ते वाह! एक मला मनामध्ये तसंच राहून गेलंय बघा. आणि त्याचा मला उलगडाच मला भेटेना झालाय. तरी मी अक्कलकोटला गेले, स्वामींच्या पुढे एवढी मरणाची गर्दी होती ना, हां, मला काय हे सगळं प्रश्न त्यांना विचारायला मला एकदम भावरून गेले मी. हां, हां. एक अध्याय तेवढा एवढ्या गर्दीमध्ये पण तिथं त्यांच्या पुढे एक अध्याय तेवढा वाचला कसा-बसा. हां, आणि काय बोलावं काय नाही मला काही समजेना झालंय बघा तिथे. हां. त्यांच्या पुढं म्हणलं इथपर्यंत मला आणलं तुम्ही, तेच माझं अहो, भरपूर तुम्ही झालं. तसं म्हणताय. मला स्वामींच्या केंद्रात गेलं ना, की मला काय बोलायचं ते तर लांबच राहिलं, पण मला रडायलाच येतं ते. हां. असं होतं. काही सुचत नाही बोलायला हो त्यांच्या ना, हो. पुढं उभं राहिलं तर. ते एक नातंच तसं हं. असतं ना हो ताई. हं. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव हां. आहे ताई. हां. तेच म्हणलं सांगावं आज हो ना. जरा नाही बरं टाईम झालं. भेटला. बरं झालं ताई तुम्ही सांगितलं ते, नाहीतर मला पण वाटत होतं, की तुम्ही अगोदर अनुभव शेअर केला ना, त्यावेळेस एवढी लहान-लहान मुलं आहेत. दोन्ही किडनॅप हं. केलं म्हणजे आता त्या पुढं मुलांचं काय होणार? तुमची पण अवस्था अशी. हो. त्याच्यामुळे मला पण वाटत होतं, पण बरं झालं. केला स्वामींनी काय हो. नाही काय उपाय काढला ते एक बरं झालं. हं. अजून पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे, की लवकरात लवकर तुमच्या सुनेला व्यवस्थित करावं. डॉक्टरांनी हो. सांगावं, की आता पूर्ण सर्व काही नॉर्मल आहे. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे ताई. आता तिला मोठीला तेवढं सांगितलंय त्या लोकांनी, की आरतीच्या टायमाला तिला घेऊन या एक दिवस म्हणून. आता हां, पावसाचे दिवस आले ती कसं तिला घेऊन जाणार एवढ्या लांब हां, परत. हां. स्वामींनाच प्रार्थना करायची ताई. काढतील काय नाही काय मार्ग ताई. ते तर आहेच. कारण करता तेच आणि तुमचे करविता तोच अनुभव आहे. पण मी वाचते. रोज सकाळ संध्याकाळ मी कामावरून घरी गेले का नाही हां, संध्याकाळचं पण मी स्पीकरवरती लावते. हां. सगळ्यांना ऐकवते. अरे अनुभव वाह! तुमचे असतात ना हां, ते हां. सगळ्यांना ऐकवते. मी पण ऐकते कामामध्ये वेळ भेटेल असं लावते, ऐकते. हां, रोजचंच असतं. हां, हां, तुमचे हां. भरपूर अनुभव मी ऐकते. हां, हां. हं, चालेल. तुम्ही घरामध्ये तुम्ही पण त्यांच्याकडून लावते. पण एक अशा प्रकारची स्वामी सेवा करून घेताय. त्यांना स्वामींचे चमत्कार ऐकवून. हां. करते मी मुद्दाम लावते घरामध्ये. असू मुद्दाम द्या ना, लावते म्हणजे स्पीकरवरती. कदाचित स्वामींची ती इच्छा असेल, त्यांना जर सेवेमध्ये घ्यायचं असेल, तर तुमच्या मार्फत त्यांच्या मनामध्ये काय चमत्कार असतात हे दाखवून देत असतील स्वामी. ते तर आहेच हो. पण कुठल्या नाही कुठल्यात कधी नाही कधीतरी त्यांच्याकडून पण स्वामी सेवा करून घेतात ते. घेणार, घेणार ताई. हां, त्याच्यामुळेच ही सुरुवात घेतात. आहे हो. सकाळी उठून हार आणणार, प्रत्येक फोटोला हार घालणार आणि ती एक माझी कशी सेवा सांगू का? हां, जेव्हा मला भाड्यानं घर भेटत नव्हतं का नाही हां, आणि मग थकले मग शेवटी स्वामींना म्हणलं आता मी थकले म्हणलं कुठंच मला घर तुम्ही दिना झालं. एकाच जागेवर 4 वर्ष आहे म्हणलं. या घरामध्ये म्हणलं मला आता 4 वर्ष झालं कुठंच घर देईना. तर म्हणलं तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा तुम्ही जाते म्हणलं. आणि असं द्या की जिथं तुमचं स्थान असेल तिथंच मला द्या. कारण तुमच्या मठात जायला पण मला वेळ नाही म्हणलं. हां, आणि हां, हां. तेच झालं ताई. ज्या घरी मला समोरून एक इथं मॅडमच्या घरी इस्त्रीवाला येतो ना, हां, हां. त्यानंच मला सांगू का नको. त्याला पहिलं पण मी सांगितलं पण नाही कोणी लक्ष दिलं. मग हां, त्यानं हां. स्वतःहूनच म्हणला एक रूम खाली आहे. जाऊन अरे वाह! बघितलं तर त्या माझ्या रूमच्या समोरच बघा गणपती बाप्पा आहे, दत्तगुरूंची मूर्ती मोठी आहे. परत हां. विठ्ठल रुक्माईची आहे, बाळकृष्ण आहेत आणि महादेवाची पिंड आहे अरे वाह! आणि मारुती दादा आहेत. सगळे भक्त देव आहेत माझ्या तुम्ही समोर. एक फक्त मंदिरच आहे मोठं. हो ना, तुम्ही फक्त स्वामींना मागितलं होतं, की तुमचं दर्शन होऊ द्या. पण त्यांच्या रूपात सर्व देवांचं दर्शन तुम्हाला होतंय.
हो, हो. एवढंच की कधी वेळ असला तर जाते मी. हां. महादेवाला पाणी, दूध अर्पण करते. मग कधी माझा नवरा ते जातात. असं असते. लई नाही पण मी थोडी थोडी आपली करते. जेवढी माझ्याच्यानं होईल तेवढं करते. मी त्यांना मनापासून मी चुकलं काय माझं असलं, माझी साधी भोळी सेवा आपली मानून घ्या म्हणते. कधी हां. पण बघा 9 वाजता कधी गेली ना घरी मी, हां. गुरुवार असला उपास असतो. 9 वाजता गेले तरी मी किती पण टाईम होऊ द्या ताई. हां. पण मी जेवण स्वामींना दिल्याशिवाय मी कोणाला जेवण देतच नाही. 10 अरे! वाजू द्या, 11 वाजू द्या, 12 वाजू द्या, पण मी स्वामींना जेवण देणारच. हां, हां. हां. आणि आजूबाजूला पण प्रसाद देणार. कधी पुरणपोळ्या बनवते, कधी खीर बनवते, कधी शिरा बनवते. हां. दोन वाटते मी. अरे वाह! आजूबाजूला सगळ्यांना देते. पहिले तर मठात पण घेऊन जात होते मी. शिरा डबा भरून न्यायचे, कधी खीर न्यायचे, हां. स्वामींना द्यायचे. असं करते मी. हां, हां. आता वेळ भेटत नाही म्हणून मठात जायला भेटत नाही. पण जसे आता स्वामींची दुसरी मूर्ती एक आणली मी छोटी. हां. त्याचा पण अभिषेक करून मी त्या मूर्तीला बसवली. पहिल्याची मूर्ती आहे ती मी बाजूला ठेवली. मग हां. तिथल्या मी नेलं होतं ती मूर्ती तिकडं अक्कलकोटला जुनीवाली. हां. खंड झाली ना ती मूर्ती ती घेऊन गेले होते. हां. मग जिथं मी मूर्ती घेतली ना स्वामींची हां. ते त्या माणसाला विचारलं अक्कलकोटला, की हां. मी जी मूर्ती जुनी आणली आहे ती मूर्तीचं मी काय करू? कुठं ठेवू? हां. कसं करू? तर ते काय बोलले, आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये तुम्ही काही मूर्ती इथं तिथं ठेवू नका. हां. नंतर अधिक महिना संपल्याच्या नंतर ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करा. हां, हां. मग मी ती मूर्ती परत घेऊन आले बघा. हां, हां. म्हणजे आणि जी नवीन अधिक महिन्यात हां, विसर्जित करत नाहीत का मूर्ती? ते बोलले मला. म्हणून मी ती मूर्ती नेलेली मूर्ती मी परत आणली. हां, हां. हां. मग ती मूर्ती आहे बघा माझ्याकडे अजूनही आणि एक मला गिफ्ट पण आली होती स्वामींची मूर्ती. जी हां. आता मुलगी मी आता मुलासाठी करणार आहे ना, हां. तिनं माझ्या बर्थडेला पण स्वामींची मूर्ती आणली होती छोटी. ती पण हां. मूर्ती माझ्याकडे आहे आणि ती मी घेऊन गेले होते ती पण मूर्ती आहे. मग आत्ता मी एक मूर्ती घेऊन आली ना स्वामींची, हां. तीच ठेवलेली आहे मी. तिचीच सेवा म्हणजे वरती असं देवाऱ्यामध्ये. हां, हां. आणि एक फोटो आहे बघा दत्तगुरू महाराजांबरोबरच स्वामी आहेत. एक फोटो मी बनवूनच घेतला होता 1200 रुपयाचा. हां. तो एक फोटो त्याच्या आतमध्ये लाइटिंग बिल्टिंग ते नवीन वर्ष लागलं का नाही मी हां. अगोदरच बनवायला दिलेला आणि नवीन वर्षातच मी तो फोटो पहिल्याच दिवशी घरी आणलं त्यांना. हां, हां, हां. असं झालं. बरोबर. चालेल ताई. हे माझा अनुभव आहे म्हणून मी म्हणजे आता कधी सांगू म्हणजे आज वेळ भेटला म्हणून मी सांगितलं. हां, हां. नाही खूप छान अनुभव आहे आणि तुम्ही ते तुमच्या सुनेचं सांगितलं, मुलीचं सांगितलं, बरं झालं सांगितलं ते कारण मला पण वाटत होतं लवकर स्वामींनी चमत्कार करावा. पण तसं स्वामींनी मला असं सांगितलं पण की तुमच्या तोंडातून की चमत्कार केलाय म्हणून. हो, हो, हो. झाला चमत्कार. चालेल. खराब झाल्याऐवजी आता रिपोर्ट आला की चांगलं. हो. खराब नाहीये याचा मतलब खराब नाही. छोटे आहेत. ते औषधानं होईल बरं. होईल, होईल. बरोबर. लवकर हं. सून तुमची चांगली व्हावी ताई. हो, हो. चालेल ताई. मी अनुभव शेअर करते हां. हां, हां. ठीक. चला श्री स्वामी समर्थ. हां, श्री स्वामी समर्थ.